नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या आपण बघतो की केवळ उत्तर भारतात येणाऱ्या डब्ल्यूडींचा प्रभाव हा बर्फवृष्टीच्या स्वरूपात उत्तर भारतामध्ये आहे आणि याचा थंडीचं प्रमाण वाढण्याकरता खूप मोठा रोल आहे. मध्य भारतावर थंडीची मोठी लाट सध्या सक्रिय आहे. दक्षिण भारतामध्ये किंवा अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला जरी बाष्प असलं तरी ते समुद्राच्या अंतर्गत भागातच असल्यामुळे त्याचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही. जी मंडळी आपला नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी असं सांगितलं होतं की विदर्भ मराठवाड्यामध्ये मध्ये हवामान विभागाकडून थंडीची लाट दाखवण्यात आलेली नव्हती. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः थंडीचं प्रमाण आहे. उत्तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा या सर्व भागामध्ये थंडीची लाट कायम आहे. आणि यावर्षीचं आश्चर्य म्हणजे उत्तर भारताऐवजी मध्य भारतात थंडीची लाट निर्माण होताना आपण बघतो. उत्तर भारतामध्ये तर डब्ल्यूडीचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे बर्फवृष्टी देखील होते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 11 तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे. 12 तारखेला देखील महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी 7 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी खाली आली आहे. याचाच अर्थ कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे, जी शरीरावर, पिकांवर आणि एकूणच जनावरांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम करू शकते. त्यामुळे शक्यतो जेवढे उपाय आपल्याला अनुभवानुसार माहिती आहेत ते सर्व उपाय करा, कारण ही थंडीची लाट तापदायक आहे. दक्षिण भारतामध्ये थोड्याफार भागामध्ये म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडं पावसाळी वातावरण आज होतं. या पलीकडे भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही. सध्या केवळ थंडीची लाट महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतोय की 10 अंश ते या दरम्यान आहे, म्हणजे 10 अंशाच्या खाली थंडी आहे. आणि खास करून बीड, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व भागामध्ये मुख्यत्वे करून थंडीचा प्रभाव अधिक आहे. विदर्भाच्या देखील उत्तरेकडून म्हणजेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा अगदी उत्तरेपर्यंत थंडीची लाट प्रभावी आहे. 12 तारखेला थंडीची लाट कायम असणार आहे. 13लाही थंडीची लाट कायम आहे. 14लाही थंडीची लाट कायम आहे. 15लाही थंडीची लाट कायम आहे. 16ला देखील थंडीची लाट कायम आहे. 17ला देखील थंडीची लाट आहे, परंतु प्रभाव कमी होतोय. 18 तारखेपासून किंवा 19 आणि 20 तारखेला थंडी सौम्य होणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी सक्रिय राहणार आहे. श्रीलंकेसहित अंदमानापर्यंत कमी दाब सक्रिय राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलकी पावसाची स्थिती राहणार आहे. अंदाजात कोणताही बदल नाही. हाच अंदाज आपण जेफेस मॉडेलच्या नुसार बघितला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही. आणि हाच अंदाज आपण जर AIFS मॉडेलनुसार बघितला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही. महाराष्ट्राच्या भूभागावर किंवा भारतावर फारसं पावसाळी वातावरण नाही आहे. केवळ उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी आणि समुद्राच्या अंतर्गत भागात थोडे कमी दाब हेच वातावरण जवळपास 15 दिवस सातत्य ठेवून असणार आहे. परंतु परिणाम स्वरूप महाराष्ट्रासहित मध्य भारतावर थंडीची तीव्र लाट सुरू झाली आहे. जवळपास मार्च महिन्यापर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतात कमी दाबांचं वातावरण राहणार आहे. मध्य भारतावर थंडीचा प्रभाव राहील. त्यामुळे यावर्षी थंडीचं प्रमाण डिसेंबर जानेवारीमध्ये थंडीच्या लाटेच्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. आपण बघितलं नोव्हेंबरमध्येही आपल्याला कडाक्याची थंडी जाणवली. डिसेंबरमध्ये आता थंडीची लाट चालू आहे आणि याचा सेकंड फेज देखील पुढे असणार आहे. शिवाय जानेवारीमध्येही कडाक्याची थंडी राहणार आहे. उद्या देखील थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जास्त आहे, परंतु आपण अगदी लातूर किंवा नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अकोला, मालेगाव कुठल्याही
साधारण नाशिकपर्यंत आपण जरी पोहोचलो किंवा अहिल्यानगरपर्यंत जरी पोहोचलो तर 13 ते जवळपास 7-8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान ठिकठिकाणी खाली येत आहे. जरी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला आकडे मोठे असले तरी काही स्थानिक परिस्थितीमध्ये थंडीचा प्रभाव अधिक आहे. ही थंडीची लाट आपल्या अंदाजानुसार 15 तारखेपर्यंत सातत्य ठेवून राहील. 15 तारखेनंतर मात्र थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.